नमस्कार, मी नवनाथ मेटकरी, बेगमपूर. विकास तर काय सगळे करायचे बोलतात, पण विकास करून दाखवणं वेगळं आणि बोलणं वेगळं. सचिन दादा म्हणजे आज एवढ्या लोकांना 2,000-2,500 3,000 लोकांना सध्या काम दिलेलं आहे आणि अजून इथून पुढं जवळजवळ 10,000 युवकांना काम देण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे. असं लोकांच्यासाठी करणं वेगळं असतं आणि करून दाखवणं वेगळं असतं किंवा बोलणं वेगळं असतं. आणि सचिन दादा म्हणजे आज बोलून न दाखवता करून दाखवणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं आपल्या ह्या भागातील लोकांसाठी सचिन दादाशिवाय पर्याय नाही. आणि सचिन दादा म्हणजे आमचा स्थानिक माणूस आहे. आम्ही लहानापासून थोरापर्यंत वृद्धापर्यंत त्यांना हक्कानं सगळे भेटणारा हक्काचा आपला माणूस आहे ते. त्यामुळं सचिन दादा हा सगळ्यांना, सर्वसामान्यांना कधी पण कुठल्याही वेळी तुम्ही अर्ध्या रात्री 12 वाजता जरी फोन केला तर भेटणारा माणूस म्हणजे आपला स्थानिक माणूस. त्यामुळे त्यांच्याबद्दल इथले सगळीच लोक पॉझिटिव्ह आणि त्यांच्याच पाठीशी जाणारे सगळा मतदारसंघ आहे. त्यामुळे सचिन दादाबद्दल कोणालाच काय वेगळं काय वाटणार नाही. बाकीच्यापेक्षा सचिन दादा मागच सगळी लोक जातील इथली. आणि सचिन दादाकडे कुठल्याही दृष्टीचा बारीक अभ्यास असल्यामुळं आणि त्यांच्याकडे ध्येय दृष्टी असल्यामुळं आज आपल्या कुरुल भागात जर विकास करायचा असेल तर सचिन दादा हे अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे ते वेगळं काहीतरी इथं करून दाखवायचे, MIDC करून दाखवायचं, असं काहीतरी बरेच गोष्टी त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत. आणि त्या जर सक्सेस करायच्या तर आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी जसं कारखाना देश पातळीवर नेऊन सोडलं तसं आपल्या कुरुल भागाचं सुद्धा नाव देश पातळीवर जाण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि सचिन दादासाठी मी एवढंच म्हणेन, केलंय काम भारी, आता इथनं पुढची तयारी आणि आमचं मत कमळाला मत. लक्षात ठेवा, येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.